तो हम व्लॉग लेट स्टार्ट कर रहे बिकॉज ये लड़की को देख लो आप, इसकी वजह से सब हो रहा है क्योंकि इसकी मम्मी पापा की एनिवर्सरी है। तो हम केक ऑर्डर करने आए हैं और उस पर अभी प्रिंट लगवानी है, फ़ोटो प्रिंट। तो वो प्रिंट लेके अभी यहाँ पे आ गए केक वाले उनके पास। वहाँ पे अब हमारी ऑर्डर देंगे। शायद मैं आपको नहीं दिख रही होगी क्योंकि धूप बहुत है। इसको देख लो, शॉप है गाइस। तो इतना वेट करके हमारा काम नहीं हुआ है, तो अभी हम जा रहे हैं घर पे क्योंकि वो प्रिंट नहीं बैठ सकती उस पर। तो अभी देखते हैं क्या करेंगे। अभी 7 बजे देखेंगे, अभी तो नहीं, अभी धूप है बहुत। हम हमारा दुकान बंद करके जा रहे हैं जंगल हमारे क्षेत्र में। आप देख सकते हैं, अभी जा रहे हैं आमच्या शेतातल्या घरी। आणि आहे चिकन, तर तुम्ही बघू शकता आम्ही कसं बनवतोय। बघू शकता आम्ही चिकन इथं चांगलं धुवून वगैरे घेतलंय, पण स्मेल नाही येण्यासाठी आम्ही त्यात लिंबू वगैरे पिळतोय की जे करून स्मेल नाही येण्यासाठी। त्याच्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि अजून काय टाकलं, हळद। याला थोडंसं मॅरिनेट होण्यासाठी। तर आमच्याकडे धना पावडर नाही आहे, पण आम्ही मीठ आणि हळदमध्ये आणि लिंबू ते लावले। मिक्स करून घेते चांगलं, पवलंय। आणि त्यानंतर आम्ही काय टाकते, सौदा मसाला। सौदा मसाला टाकलेला आहे, त्याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं। त्यानंतर कांदा तर कांदा चांगला लाल करायचा आहे, बघू शकता। लालसर परतून झाल्याच्या नंतर त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे आणि त्यानंतर जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते टाकायचं। आणि पाणी न टाकताच याला शिजून द्यायचं। तरी हे शिजतंय तोपर्यंत आमचा भात भाकरी झालेला आहे, फक्त चिकन बाकी होतं। तर आता मी चिकनची भाजी बनवणार आहे। तरी तुम्ही बघू शकता चिकन, आणि आता चिकन शिजवायचं आहे। तर बघूया प्रोसेस आणि कसं टाकते शिजायला। अशा पद्धतीने आता पाण्याला वरून मिळालं आहे आणि तुम्ही बघू शकता चिकनला पाणी पण नाही टाकलं तरी पण भरपूर पाणी सुटलं आहे। असंच पाणी ह्या मिठाच्या पाण्यात आणि कांद्याच्या पाण्यात शिजून घ्यायचं। चिकनला पाणी टाकायचं नसतं। हे पाणी टाकून झाल्यानंतर हे जे गरम झालेलं पाणी आहे वरचं ते याच्यात टाकून द्यायचं थोडंसं। तर 10 मिनटं शिजून घ्यायचं। इंग्रेडियंट्स घेतले आहेत आणि आता कोथिंबीर, ताजी कोथिंबीर बाजारातून आणलेली आहे, तर मी ती काढते आहे। मसाला काढून घेतला आहे, कांदा, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि जे घरगुती मसाले आहेत ते। हा घरचा मसाला आहे, हा चिकन मसाला आहे। अजून पण यात मसाले ॲड होणार आहे, तो नंतर दाखवते मी तुम्हाला। भाजून घेते, तर पहिले खोबरं टाकलंय। खोबरं छानसं लालसर भाजून घ्यायचं। त्यानंतर लसूण पण छानसा थोडासा फ्राय करायचा, फक्त लसूण नॉर्मल, जास्त नाही। काढून घ्यायचं आणि थोडासा कांदा, बस। भाकरी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि भाकरी झाल्यानंतर चिकन करायचं आहे। मी मसाला काढून ठेवलेला आहे, तो आता भाजायचा तव्यावरती आणि मग त्याला बारीक करायचं
इकडे भात शिजायला टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. चिकन शिजून झालेलं आहे ते साईडला काढले आणि त्याच टोपामध्ये आम्ही तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर तेल थोडंसं तापून द्यायचं छानसं आणि त्यानंतर मसाला जो चिकन मसाला आहे, कांदा लसूण आहे, जो घरचा मसाला आहे आणि बाकीचे सारे बेसिक मसाले ते टाकून घेतलेले आहेत आणि ते छानसे लालसर परतून द्यायचे आणि त्यानंतर जो आत्ता ग्राइंड केलेला मसाला आहे मी तुम्हाला दाखवला तो टाकून द्यायचा. तो छानसा परतून द्यायचा, त्याला तेल सुटोपर्यंत छानसं परतायचं. तेल सुटलेलं आहे मसाल्याला. त्यानंतर जे शिजवलेलं चिकन होतं ते टाकून घ्यायचं, छानसं मिक्स करायचं आणि त्यामध्ये जे मसाल्याचं पाणी होतं ते टाकून घ्यायचं. उकळी आली त्यानंतर याच्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे गार्निशिंगसाठी. डन, आपलं चिकन तयार आहे. गाईज तुम्ही बघू शकता आता कालवण आपलं उकळलेलं आहे आणि बघा कढी पण आलेली आहे कालवणाला. चिकनचं कालवण तयार आहे, भाकर पण तयार आहे आणि सडनली आमचा प्लॅन झाला पण नव्हता. डॉली पण चिकन करणार होता, मी पण चिकन केले. कसं वाटलं तुम्हाला चिकनची भाजी? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला.